नमस्कार सर्वांना। आपल्याला अटॅक येऊ नये असे वाटत असेल, मरेपर्यंत आपलं हृदय हेल्दी ठेवावं असं वाटत असेल, आपल्या लिव्हर ताकदवान राहावं वाटत असेल, तसेच लिव्हरचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी, शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, तसेच त्वचेसंबंधितला कुठलाही डिसीज असू द्या तो कमी करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आयुर्वेदात जिथं जिथं त्वचा, लिव्हर म्हणजे यकृत आणि हृदय ह्या संबंधीच्या उपचाराचं वर्णन आलंय तिथं तिथं अर्जुन झाडाचं वर्णन केलेलं आहे। आज आपण या अर्जुन झाडाच्या सालीचे काही विशेष गुणधर्म आणि त्यांच्या औषधी उपयोगांबद्दल जाणून घेणार आहोत। चला तर सुरुवात करू। अर्जुन झाड याचं शास्त्रीय नाव टर्मिनालिया अर्जुना आहे। हे भारतीय आयुर्वेदिक औषधांमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे। अष्टांग संग्रहामध्ये आचार्य वाग्भट याचं वर्णन करताना एक श्लोक सांगतात, अर्जुनम साली सदा आयुर्वेदम हितायनी प्रयोजनम रोगनाशाय वृक्षराजम नमामिच। आयुर्वेदात अनेक रोगांचा नाश करण्यासाठी सदा म्हणजेच नेहमी हितकर अशी अर्जुन झाडाची साल अशा या वृक्षांच्या राजाला माझा नमस्कार असो। आता दुसरं म्हणजे हे झाड ओळखायचं कसं। 20 ते 25 मीटर पर्यंत याची उंची असते, याच्या शाखा असतात त्या आकाशमुखी असतात, याची साल असते ती गुळगुळीत आणि राखाडी रंगाची असते, ती काढल्यानंतर सफेद म्हणजे पांढऱ्या वर्णाची दिसते। 10 ते 15 सेंटीमीटरचं ह्याचं पान म्हणजे एक वितीचं पान असतं, अंडाकृती चकचकीत पान असतं, याच्या किनाऱ्यावर दातारे असतात, दंती पानासारख्या याच्या किनाऱ्यावर दातारे असतात। याच्या फळांना अर्जुनाचं फळ असेच म्हणतात। 2 ते 3 सेंटीमीटर लांब असून त्याच्यावर 5 उभ्या रेषा असतात। याची फुले लहान पांढऱ्या वर्णाची पिवळसर रंगाची असतात, गंधहीन असतात। फुले साधारणतः मार्च ते जून महिन्याच्या दरम्यान या झाडाला येतात। असं हे झाड आपल्याला ओळखायचं आहे। तर याच्या उपयोगाचं वर्णन करताना आचार्य वाग्भटांनी एक श्लोक सांगितलाय, अर्जुनम त्वचा सौम्या रक्तवाहिनी विवर्धनी हृदय रोग हरम त्वचम सेवनम परम शुभम। हृदयाचं आरोग्य सांगताना आचार्य सांगतात, अर्जुनाच्या सालीमध्ये हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक घटकांचा समावेश आहे। ती साल हृदयाच्या स्नायूंची मजबूती वाढवते, रक्तदाब नियंत्रित ठेवते। मग आता हे आपण घ्यायचं कसं। मार्केटमध्ये आयुर्वेदिक दुकानांमध्ये अर्जुन झाडाच्या सालीची पावडर सहजरित्या उपलब्ध आहे। तुम्ही ऑनलाईन सुद्धा याची ऑर्डर करू शकता। 1 चमचा पावडर 1 ग्लास कोमट पाण्यासोबत रोज सकाळी उपाशी पोटी घ्या, याचा आपल्याला फरक जाणवेल। आता दुसरं म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अर्जुनाच्या सालीचे नियमित सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची म्हणजे LDL ची पातळी कमी होते, चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते, यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो। सोपी आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, महाभारताचं युद्ध झालं, कृष्णानं संजयला ते युद्ध टीव्ही सारखं दाखवलं। हे आपल्याला खोटं वाटत होतं, पण जेव्हा टीव्हीचा आविष्कार झाला तेव्हा हे खरं वाटायला लागलं। अगदी तसंच रिसर्च लॅबमधून अर्जुन झाडाचे वेगवेगळे गुणधर्म जेव्हा बाहेर येतील तेव्हा खूप सारे पैसे देऊन तुम्ही याच्या टॅबलेट्स विकत घ्याल। अगदी त्याचप्रमाणे आज आयुर्वेदिक आचार्यांनी ह्या गोष्टी खूप साऱ्या रिसर्च आणि खूप साऱ्या लोकांना देऊन या गोष्टी लिहिलेल्या आहेत। तर मंडळी, हे होते मेन उपयोग। आता यासोबत साईड उपयोग म्हणून काय काय आहेत याचे लक्षात घ्या। मेन उपयोगासोबत अतिसार म्हणजेच नेहमी संडासला जावे लागणे, पोटाचे अल्सर, आतड्यांना आतून जखमा असतील त्या बऱ्या होण्यासाठी या झाडाच्या सालीचा काढा अत्यंत गुणकारी मानला जातो। अजून एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे यकृतासाठी। आपलं लिव्हर नेहमी हेल्दी ताकदवान ठेवायचं असेल त्याच्या सालीचा काढा करा आणि रोज प्या। यकृताचे आरोग्य अर्जुनाच्या सालीचे सेवन केल्याने यकृताचे आरोग्य सुधारते, आपली लिव्हरचे कार्य वाढते, यामुळं शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतात आणि शरीर डिटॉक्सिफाय होतं, आपलं लिव्हर हेल्दी राहतं। आणि त्वचेच्या समस्या असू द्या, आता त्वचेच्या समस्यांमध्ये अर्जुनाच्या सालीचा जर लेप त्वचेवरील खाज असो, फोड असो, जखम असो, संसर्ग असो यांसाठी उपयोगी आहे। याच्या लेपामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते। साल काढायची, बारीक कुटायची, त्यातून रस निघेल, तो त्वचेवर लावायचा। याचा